अजून केक खाल्ला नाही. मेंदूचा भुगा करायला लागली. अभि, तुम्ही खरंच खूप छान आहात. तुम्हाला माहितीये, मी आयुष्यात पहिल्यांदा एवढी खळखळून हसलीये. मीनाक्षी, आपल्या गप्पांच्या नादात ते ड्रेसचं सरप्राईज तर राहूनच गेलं. तुमची एवढी इच्छा आहे ना, ठीक आहे. मग मी घालते हा ड्रेस. फक्त आधी जरा फ्रेश होऊन येते. अभि, काय झालं? कसला आवाज आला? बाहेरून कसला तरी आवाज आला. डोंट वरी, मी बघतो. अभिजीत! 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 काय झालं? अभिजीत! कॅन्डल कशी काय पडली? ही मेणबत्ती खाली कशी काय पडली? मला नाही माहित. ओके. मला साहेब, आता काय करायचंय? आपण जो खेळ खेळायला आलोय तो आता सुरू होणार आहे. हं? त्यामुळे मी काय सांगतोय ते ध्यान देऊन ऐक. आलं ध्यानात? होय साहेब. आता इथंच थांब आणि माझ्या मिस कॉलची वाट बघ. काय? चालेल. हे सगळं कसं काय झालं काही कळायलाच मार्ग नाही.
मीनाक्षी, तू प्लीज नाराज होऊ नकोस. कशी नाराज नको हो अभि. लग्नानंतर तुम्ही दिलेलं हे पहिलं गिफ्ट आहे आणि मलाही हा ड्रेस घालायचा होता. ठीक आहे, हे बघ, आज तुला त्या ड्रेसमध्ये बघणं कदाचित माझ्याच नशिबात नव्हतं. नेक्स्ट टाइम. नाही, हे शक्य नाही. तू काय शोधतीयस? हा ड्रेस घालणं तुमची इच्छा आहे ना, मग आता असं समजा की हा माझाही हट्ट आहे. कात्री घेऊन काय करणार आहेस तू? कळेलच. मीनाक्षी, अगं हा ड्रेस अजून शॉर्ट होईल. हो, पण तू ऑलरेडी शॉर्ट ड्रेसेस घालण्यासाठी कम्फर्टेबल नव्हतीस ना, मग हा कसा घालशील? अभि, लग्नानंतर तुम्ही दिलेलं हे पहिलं गिफ्ट आहे. मी आलेच. मी इमॅजिन केलं होतं अगदी तशीच दिसतेस. अतिशय सुंदर. काय झालं? अचानक लाईट कसे गेले? ते कळत नाही. मी बघून येतो, थांबतो. अभि, प्लीज तुम्ही जाऊ नका. मला अंधाराची भीती वाटते. मीनाक्षी, काही होणार नाही. आणि तसं इथे आपल्याशिवाय बाकी कोणीच नाही. सो काळजी करू नकोस. मी त्या मॅनेजरला बघतो. तू थांब इथेच आणि मोबाईलचा टॉर्च ऑन कर. हां, चालू. काय झालं? लाईट्स का गेलेत? हॅलो, कुणी आहे का इथे? मॅनेजर, लाईट्स का गेलेत? कुणी आहे का? मॅनेजर, मीच कसं दिसत नाही? हॅलो, कोण आहे? कोण आहे तिकडे? कोण आहे? ए थांब. काय रे, पळत का होतास?
कळत नव्हतो मी तिकडे तिकडे बोर्ड आहे ना तिकडे जात होतो लाईटचा. आणि लाईट्स का गेलेत? काय प्रॉब्लेम झालाय? मी सुद्धा तिकडेच जातोय. मला काय वाटतं माहितीये का, एखादं फ्यूज उडाला असेल. अरे मग दुरुस्त कर ना. शॉक लावून घेऊ मी स्वतःला. म्हणजे ते इलेक्ट्रिशियनचं काम आहे ना, त्यालाच बोलवावं लागेल. अरे मग वाट कुणाची बघतोयस? बोलव त्याला. नाही, त्याला फोन केला होता पण फोनच उचलत नाहीये ना तो. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये इन्व्हर्टर नाहीये का? इन्व्हर्टर आहे हो, पण बिघडलाय ना तो. निदान मेणबत्त्या तरी आहेत का? मेणबत्त्या लगेच घेऊन येतो. आलो आलो. लवकर ये. साहेब, ह्या मेणबत्त्या ठेवा. तोपर्यंत मी दुसरा इलेक्ट्रिशियन भेटतो का बघतो. जे काही करायचं ते कर, पण पुढच्या 5 मिनिटात लाईट आले पाहिजेत हा? मी करतो. जा. अभिजित, अभि, मीनाक्षी, अभि. कोण आहे? कोण आहे तिथे? काय झालं? तू हाका का मारत होतीस? अभि, तिथे कोणीतरी आहे. मीनाक्षी, तू पण ना. अगं ते मांजर आहे, बघ तूच. पण खरं सांगू, असं तुला सारखं कोणी ना कोणी दिसतंय ना, ते एका अर्थी बरंच आहे. आधी पाल, आता मांजर. लाईट कधी येणार आहेत काही कळलं का? नाही, फ्यूज उडाला असणार. मॅनेजर सांगत होता. पण कधी येणार आहेत काही बोलला का तो? माहित नाही, आता गेलाय तो बघा. खरं सांगू, लाईट गेले ते एका अर्थी बरंच झालं. का? नाहीतर मेणबत्तीच्या प्रकाशात तू इतकी सुंदर दिसतेस, ते कसं कळलं असतं मला. काय झालं? अरे देवा, अभि. काय? अभि, सॉरी, पण चुकून माझा हात त्या केक मध्येच. इट्स ओके. तसंही त्या केक मध्ये पाल पडली होती, सो डोंट वरी. तू जा बाथरूम मध्ये जा आणि हात धुवून ये. आणि ही मेणबत्ती घेऊन जा.
हो साहेब सांगितलं एक काम जमत नाही तुला का जनावर सारखं वागतं. अहो साहेब आपण बोलतोय ना आपणच बोलणार. सांगितलं होतं ना 10-15 मिनिटं सापडायचं नाही त्याला. बोललं होतं ना मग. अहो साहेब सापडू नये म्हणून पळून जाण्याचा प्रयत्न केला मी. त्याचं कसं लक्ष गेलं तेच कळलं नाही. तरी पण परत पळत होतो पण त्यानं पकडलंच मला. हो साहेब झालं ते झालं. आता पुढं काय करायचं ते सांगा ना. राहू दे तिला अंधारातच. असं बी तिला अंधाराची लय भीती वाटते. बायको आता कर अंधारातच हानिमून. तसं बी तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात मी अंधार बनवणं चालूय पण हा अंधार कायमचा राहणार आहे. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भेर भेरतो. हरवणी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुण गुणतो. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भिर भिरतो. तुझ्या नशिल्या नजरेत मीही गोर फटते. हा शहर तेरे मन वेडे तुझ्यातच विरते. हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे, बोलणे सांगणे सारे ओठांवर अडखळे. हरवणे तुझ्यात मी पुन्हा पुन्हा कलाव तुझे गुण गुणते. हे तुझं गिफ्ट. आवडलं? खूप छान आहे अभि. यापेक्षा मौल्यवान गिफ्ट नसूच शकतं. मग घाल ना. तुम्हीच घाला ना. बायको हे सुख मी तुला एवढ्या सहजासहजी नाही मिळू देणार. दॅट्स नॉट फेअर बायको.